वर आलेली आहे घराच्या पाठमध्ये, बिकॉज तिकडचा रस्ता थोडा घसरता घसरला आहे त्यामुळे. सॉरी. अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, दिसत असेल तर थांबा. हे बघा, ही माझी पेंटिंग आहे लॉकडाऊनची, बिकॉज आम्ही लॉकडाऊनला 2 महिने गावाला होतो. सो हे मी केलेलं आहे गाईज. आर्टिस्ट. सो या, बिकॉज हवा छान आहे. इथे पण चिक्कू आहे या साईडला, इथे पण चिक्कू आहे, खूप छान आहेत. आमच्या घरात चिक्कू, अंजीर आहे, अंजीर पण आहे. थांब आजी. सो हे काय आहे, बेबीच पॉप्स होतात राहतात, नवीन वाढलेली आहेत त्यामुळे येत राहतात. तुम्ही बघताय नको, जाते पाठी. वाव, म्हणजे लोकेशन गाईज, लोकेशन. तुम्हाला जर लोकेशन आवडलं असेल तर प्लीज आमच्या कमेंटमध्ये सांगा माझ्या व्हिडिओच्या की तुम्हाला कसं वाटलं लोकेशन. आता हे व्हिडिओ अप व्हायला ऑफकोर्स मी दुसऱ्या दिवशी यार मी काय करू, दिस इज सो क्यूट. म्हणजे आहे हे, आणि पुढे काहीच नाही आहे, म्हणजे घरं नाही आहेत. बाय द वे मी तुम्हाला सांगण्याचा अर्थ असा आहे की देर इज नो इन्सान हिअर. म्हणजे ह्या बाजूला आहेत थोडेफार 2-3, ह्या बाजूला काहीसे आहेत, बट समोर नाही. म्हणजे आमच्या नाही आहेत, म्हणजे डिस्टर्ब करायला 0 माणसं. त्यामुळे इट्स अ मोस्ट ब्युटिफुल थिंग इन द वर्ल्ड. तुम्ही ऐकत असाल ट्रॅक्टरचा आवाज, नंतर त्या ट्रॅक्टरवर गाणी लागलेली. सो मी तुम्हाला बोलली होती लिप ग्लॉस लावला आणि दॅट्स एक तुम्हाला आवडत नाही, बट ठीक आहे. हे बघा, म्हणजे का तुम्ही या लोकेशनला काही बोलू शकता का? एक तर सुंदर, काहीच नाही आहे आजूबाजूला. यू कॅन सी इन द एंटायर थिंग देर इज नथिंग बट ए मी पडेल मी. तिकडे काही घरं आहेत, तिकडे कोणाचं 1 जण 2 जणांचं बंगले आहेत. देन देअर इज इथे घरं आहेत, या कोणात घरं आहेत, आणि अजून तरी घरं नाही आहेत. इट्स व्हेरी एम्प्टी पार्ट. आणि आमचं घर नजर नको प्लीज, इट्स व्हेरी प्रिटी. आणि हा पूल आम्ही बांधला होता बिकॉज पाणी झाडांसाठी वगैरे, बट आम्ही एवढा साफ ठेवतो, सगळं ठेवतो, तर आम्ही इथे आंघोळ करतो, आम्ही स्विमिंग करतो. आय लाईक टू स्विम. तो प्लीज गाईज अप्रिशिएटेड. म्हणजे सनसेट होतो आहे, यू कॅन सी द सनसेट विथ वॉटर, म्हणजे विथ लाईक पाणी आहे, आणि वरून म्हणजे जसं बीचवर असतं तसं, बट इज दॅट की जवळ नाही आहे. हां, तिथे जाऊ शकतो ऑफकोर्स, वी कॅन गो, बट आता पाणी थोडंसं अलीकडे आलेलं आहे, त्यामुळे आम्ही जात नाही तिथे. बट इट्स व्हेरी नाईस. हां, पोल्युशन तर ऑफकोर्स असणारच, का नसेल. सो आणि इथे ऊन प्रचंड आहे, बट उन्हात एक गोष्ट आहे की थंडी आहे, जसं मी तुम्हाला बोलले. इट्स व्हेरी प्रिटी. तर एवढंच आहे दाखवेन मी अजून काही जर मला आठवलं तर, बिकॉज काही गोष्टी मलाही नाही माहिती आहे. तर कारण मम्मी पप्पा 2 वर्ष मी बाहेर होती, तर अख्खी जे काही करायचं आहे, बाजूला झाडं लावायची आहे किंवा बाजूला काही गोष्टी करायच्या आहेत, त्या मॉम डॅडने ऑलमोस्ट केलेल्या आहेत. सो दे आर व्हेरी लाईक हॅपी. त्यांचं तर ड्रीम कम ट्रू. मी वर जाऊन मला दाखवते कसं दिसतंय वरूनही, यू कॅन सी. जाते मी तुम्हाला दिसेल. माय ब्रदर इज अप, त्याचा वर रूम आहे, माहिती नाही. वॉशरूम, हिज नो वॉशरूम. मम्मा दाखवते तुम्हाला. ॲक्च्युली गावाला आली की एक गोष्ट आहे जी पाल. सो मी ह्याला स्कॅड होते. दिस इज नॉट पाल, हे आहे. तर इट्स व्हेरी बॅड. एक तुम्ही खूप घाबरली म्हणून टेरेसवर आली आहे.
So I'm in the terrace. You can see all beautiful sunset. मजा येते. तो मी जसं बोलले मी घरं दाखवते मला. सो दिस इज द हाऊस. हे सगळ्यांचे बंगले आहेत, घर आहेत. हे थोडे म्हणजे सगळेच ओळखतात आता नाव बिकॉज असं झालेलं आहे. इथे काही घर आहेत. कॅन सी. इथे आमची कबुतरं होती बा. ओ गॉड, लेट मी तुम्हाला दाखवते आमची कबुतरं किती शाणी आहेत. ए कम हिअर. हे वर गेले आहेत. नील, नितीन, मुकेश कम बॅक. 3 आहेत. आय डोंट नो, त्यातला 2 तर आहे आणि तिसरा कुठे लपला आहे माहिती नाही यार. ठीक आहे ठीक आहे. हश, मला वाटतं पळून पळून जाते. तुम्ही बघताय मूनीच ऑल्सो ते काय माहिती कसं काय असतं माहिती. तुम्ही बघताय बकरी, गाय, म्हैस सगळे आहेत. सो हे 2-3 घर आहेत. तर माहिती नाही अजून तरी मी काही एक्सप्लोर केलं नाही ह्या जागेवर. सो ह्या जागेवर काही एक्सप्लोर मी तरी बाहेर निघाली नाही आहे माझ्या कंपाऊंडच्या. तिथे आजीचं घर आहे बट आजीच इथे येते ऑलमोस्ट. तर एवढं तर काही मी एक्सप्लोर इकडे तरी नाही केलं आहे. बट इट्स व्हेरी नाईस सायलेंट प्लेस. काही गडबड काही नाही ऐकू येत. हां, थोडी भीती आहे बिकॉज इथे कोल्हे आहेत. मे बी टिपटे पण आहेत असं ऐकलं आहे मी. सो वी हॅव ऑल्सो. आणि आमच्या इथे एकदा सापही निघाला होता. छोटूसा होता, छोटू, पण इट्स व्हेरी म्हणजे खूप हे होतं कारण मी तिथे रांगोळी काढत होती दिवाळीत आणि तिथे साप होता. म्हणजे मी बघताय गोट्स काहीच माझ्यातले नाही आता प्लीज. ते फक्त मी नंतर घाबरून मला कळलं ओ साप. तर हां, सो मला सांगा कसं वाटतं आहे तुम्हाला आमचं घर. तुम्हाला अजून व्हिडिओज हवे असतील तर मी नक्की टाकेन बिकॉज मस्त आहे यार. सगळं असं शांत आहे. तुम्ही काही 1-2 महिने असेच राहू शकता. असेच तुम्हाला काहीच गरज नाही आहे कशाची. म्हणजे हेच आहे की तुम्हाला असं वाटत असेल काही रे ते कॉर्पोरेट लाईफ या कामातून थकवा आणि असं थोडंसं अगेन कमी वेळानं जस्ट. आणि मुंबईपासून ऑलमोस्ट जर तुम्हाला ट्रॅफिक नाही भेटलं तर इट्स बीन लाईक 5-6 आवर्स. नाही तर मग गेलात. त्यामुळे आम्ही टाईमवर निघतो. आम्ही मध्यरात्रीत निघतो तर नक्की आम्ही लवकर येऊ शकतो. सो माझे काका नाही आले. काय नो व्हेर इज ही. ते कधी आले ते नाही माहिती. ते येतील आता. तर हे तुम्ही तोपर्यंत बघून घ्या. सुंदर, मी खूप वेळा बोलली आहे ना सुंदर क्यूट आहे म्हणून बोलते. इथे एक सांगायचं राहिलं, इथे ना आमचा झोका आहे जो आत्ता आम्ही काढून ठेवला आहे बिकॉज तो विंटरमध्ये किंवा उन्हाळ्यात तो पत्र्याचा आहे. त्यामुळे तो खूप घाण होतो. म्हणजे थोडासा त्याला गंज लागतो आणि ते नंतर मग काढणं खूप अवघडच होईल. त्यामुळे इथे हे पण आहे. अरे ते काय नाही आहे, इथे सगळं आहे. म्हणजे तुम्ही मांजरीपासून गाई अँड ऑल सगळं आहे. आणि तुम्हाला इथे सगळं अनुभवायला भेटेल. तुम्हाला इथे गरमी, थंडी, पावसाळा पण तुम्हाला अनुभवायला भेटेल. असं नाही आहे की ते पाऊस येत नाही किंवा इथे गरमी तर सगळीकडे पडते. इथे हिवाळा येत नाही इथे सगळं येतं. सगळं दिसतं तुम्हाला. इट्स लाईक म्हणजे बोलतात ना एक फुलं फुलताना आणि एक अरे इट्स व्हेरी नाईस. तुम्ही वरचं जर बघाल हे काय आहे म्हणजे हे वॉलपेपर, हे बॅकग्राऊंड, दिस इज अ रिअल. आणि खरंच खूप छान आहे. खूप भारी वाटतं. मग चल ना कॉफी बनवूया. सागर वर आहे. चल ना मम्मा कॉफी बनवूया. चल ना. पाणी ठेव गरम करायला. थंडी वाजते ना. माझ्या मम्मी बरोबर जायचं होतं मला कुठे? बट ती मॅडम झोपली. गावाला थंडी वाजते खूप. झालं मस्त होतं बा. खाली तर भारी वाटलं. व्हिडिओ काढले. चल मग कॉफी बनवूया. मम्मा भूक लागली आहे. हो. मी काय खाल्लं नाही शपथ. तू जेवली नाही? तू जेवण ठेवलेलं तसंच राहील ना दीदी. हो मग जेवून घे चल. आता नाही खायचं. भूक लागली. चल चल उठ ना. ये लवकर.